नमस्कार मित्रांनो, तुम्ही आत्ता बघताय सोलो वाइब्स यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉग हे आत्ता आपला आठवड्यातून किमान एखादा ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न आहे. तुम्ही माझ्या दोन्ही चॅनलला जे सपोर्ट करताय, प्रेम देताय, त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. सोलो वाइब्स या चॅनलवरती आपण ॲटोबायोग्राफीवाला या चॅनलवरती ज्या व्हिडिओ येतात त्या व्हिडिओच्या मागं काम करण्यामागचं संघर्ष काय असतो, मेहनत काय असते, तो सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. तुम्ही ॲटोबायोग्राफीवाला या चॅनलवरती गेल्या काही दिवसांमध्ये छोट्या 5-5 मिनिटाच्या इंटरव्ह्यूज बघितले तुम्ही. त्यामध्ये वरकुटे खुर्द इंदापूरचे बापूराव हेगडे त्यांची तुम्ही मुलाखत बघितली असेल, किंवा मुंबईचे 2 यादव म्हणून होते. ज्यावेळेस आत्ता सध्या आषाढी वारी चालू होती, त्या वारीमध्ये आपण फिरून वारकऱ्यांचे छोटे इंटरव्ह्यू केले. त्यातले काही सिलेक्टिव्ह इंटरव्ह्यूज आपण त्यावरती दिलेत. कदाचित अजून इंटरव्ह्यू येतील त्यामध्ये. पुण्यातले एक कुलकर्णी साहेब होते, त्यांचा एक इंटरव्ह्यू केला आपण. तुम्ही त्या व्हिडिओला सुद्धा खूप चांगला सपोर्ट करताय, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आहे. तुम्ही त्याच्यावरती कमेंट करताय, काही लोक भेटून सांगतायत की आम्ही तयार केलेल्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत. खरं तर हे व्हिडिओ बनवणं म्हणजे एकट्याचं काम नाही आहे. माझ्यासोबत माझे मित्र असतात. त्या मित्रांच्या सोबत आमची जी छोटीशी टीम आहे, त्या टीममध्ये आम्ही मिळून ते व्हिडिओ बनवतो. तर ते सगळं यश आहे ते आमच्या दोघा-तिघांचं यश आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण एकट्याचं काम नाही आहे व्हिडिओ बनवणं आणि अपलोड करणं. तुम्ही बेंद्राचा एक व्हिडिओ बघितला असेल, तो व्हिडिओसुद्धा आम्ही अतिशय मेहनतीने बनवला. वेळ कमी होता, त्याच्यासाठी एक सेपरेट ब्लॉग तयार करायचा आहे. फक्त आता जरा त्याच्यासाठी वेळ मिळाला की तोही तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही याही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ॲटोबायोग्राफीवाला त्याही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला मी लिंक देतो. हा ब्लॉग याच्यासाठी आहे की आम्ही जो छोटे इंटरव्ह्यू तयार केले ते वारकऱ्यांचे, आषाढी वारीमधले जे वारकरी होते त्यांचे, तर त्याच्या संदर्भातला हा छोटासा एक ब्लॉग आहे. तर तो आम्ही कशा पद्धतीनं ते आम्ही इंटरव्ह्यू घेतले आणि कुठं ते लोकेशन होतं ते सांगण्यासाठीचा हा छोटा. त्यामध्ये आम्ही सुरुवातीला मी पहिल्यांदा गेलो सासवडमध्ये. मला सासवडमध्ये इंदापूरचे वरकुटे खुर्द गावचे बापू लक्ष्मण हेगडे हे भेटले. तर त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाविषयी त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांच्यावरती व्यवसायामध्ये त्यांच्यावरती कर्ज झालं साधारण कोटभर रुपयाचं. तर त्या कर्जातून त्यांनी कशा पद्धतीनं ते बाहेर आले, आणि तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती आहे आपल्या. तो चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस बघताल तर तुम्हाला कळेल की त्या माणसाचा संघर्ष काय पद्धतीचा होता. तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती तुम्हाला मिळून जाईल. ती बघा व्हिडिओ, तुम्हाला खरंच आवडेल तो. त्यांनी इतक्या कष्टातून संघर्ष करून त्यांच्यावरती आलेलं कर्ज असेल किंवा इतर त्यांच्यावरती आलेली संकट होती, ती त्यांनी कशा पद्धतीनं त्याच्यातून मार्ग काढला असं सांगणारा तो व्हिडिओ आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वाल्हे या ठिकाणी माऊलींचा मुक्काम होता. तिथं गेल्यानंतर माझ्यासोबत त्यावेळेस वेदांत शिंदे हा माझा मित्र होता, जो व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्यासोबत असतो. तुम्ही त्याला वेदांत शिंदेला तुम्ही आमची जी निकाल नावाची जी आम्ही एक छोटीशी 10 मिनिटाची एक शॉर्ट फिल्म केली होती. छोटासा प्रयत्न होता, तो शॉर्ट फिल्म त्याला म्हणावं का नाही हा मला पण प्रश्न पडतो. पण ती शॉर्ट फिल्म तुम्ही बघितली असेल चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी देतो याच्यात, पण तुम्हाला चॅनलवरती पण मिळून जाईल. तर वेदांत शिंदे हा माझ्यासोबत वाल्ह्याला आला होता, आणि आम्ही वाल्ह्यात गेल्यानंतर सुरुवातीला आम्हाला भेटले तरडगावचे गायकवाड. त्यांनी आम्हाला चांदोबाचं लिंब इथं जे रिंगण होतं माऊलींचं उभं रिंगण, तर त्या रिंगणाविषयी आम्हाला माहिती सांगितली. त्यांचा तिथं मान असतो गायकवाड पाटलांचा. तर त्या बाबांनी आम्हाला खूप चांगली माहिती सांगितली. त्यांचाही इंटरव्ह्यू आहे चॅनलवरती, तोही बऱ्याच लोकांनी बघितला, आवडला लोकांना. त्यानंतर आम्हाला मुंबईची 2 माणसं भेटली. मुंबईमधील यादव आणि सावंत अशी 2 व्यक्ती होते जे ठाण्यामध्ये राहिले होते मुंबईमध्ये. त्यांच्यावरती ते त्यांच्या ठाण्यामधील जे बस असतील त्या बसमध्ये ते कामगार होते, ते रिटायर झालेले होते. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामधला संघर्ष, त्यातली एक व्यक्ती अतिशय भावूक झाली आणि त्यांना त्या गोष्टी जुन्या आठवल्यानंतर त्यांना थोडंसं भावनिक झाले ते. तर तोही व्हिडिओ आहे यूट्यूबवरती. त्याची रील पण आपण बनवली होती, तीही प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर आपल्याला
कुलकर्णी म्हणून एक व्यक्तिमत्व भेटलं. त्यांनीही आपल्याला अशाच पद्धतीनं त्यांच्या आयुष्यातला संघर्ष आणि त्यांना जे अनुभव आले वारीचे आणि इतरही ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं ते व्हिडिओ होते, छोटे छोटे व्हिडिओ होते, फार फार मोठे नव्हते, पण ते तुम्ही बघितले, तुम्हाला आवडले. बऱ्याच लोकांनी त्यावरती सुद्धा कमेंट केल्या. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे तो मला नक्की खाली कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो आवडतो आहे, तुम्ही भेटल्यानंतर मला सांगताय किंवा कमेंट करतात बरेच लोक, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. बाकी इतर गोष्टी आहेत. आता सध्या एका नवीन व्हिडिओवरती काम चालू आहे, लवकरच ते तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचं सपोर्ट खूप महत्त्वाचं आहे. बेंद्रावरती एक नवीन व्हिडिओ व्लॉग अशाच पद्धतीचा येईल, या चॅनलवरती येईल, कारण तीही खूप माहिती इंटरेस्टिंग आहे. किती आम्ही गडबडीत तो शूट केला आणि कशा पद्धतीनं, तोही तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल नक्की. थांबूयात आपण आता, भेटूयात नवीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.